पण उद्या ते येतील काही ना काहीतरी आमिष घेऊन येतील, काही ना काहीतरी तुम्हाला सांगून जातील, विरोधक सांगून जातील, पण जे कोण उमेदवार तुम्हाला सांगून जातील की आम्ही अमुक तुम्हाला पैसे वाढवून देऊ, आम्ही अमुक माझ्याकडून तुम्हाला हे मी तुम्हाला देऊन जातोय, त्याचा उपयोग काही होणार नाही, त्याचा उपयोग काही होणार नाही. कारण का जिल्हा परिषद 100% शिवसेना काढणार म्हणजे काढणार, एवढा आज तुम्हाला हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मी तुम्हाला 100% सांगतोय. आज वातावरण बघा, हे दत्ता सामंत साहेब बोलले ते खरं आहे. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जे कोण घेते ते फक्त शिवसेनाच घेते. तुम्ही बघा तिकडे प्रवेश होत आहे, तुम्ही बघा तिकडे अनेक पक्षातली लोक आज माझ्याकडे येत आहेत, माझ्याकडे म्हणजे आमच्या शिवसेनेत येत आहेत. ते कशासाठी येतात? त्यांना विश्वास आहे की इकडे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील, इकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल, इथे कोणावर अन्याय होणार नाही, इथे आपल्याला वागणूक चांगली मिळेल. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक पक्षात हो आम्हाला काय करावी लागत नाही. सामंत साहेब नुसते गाडी जरी फिरले तरी लोक प्रवेश करायला आमच्यामध्ये तयार होतात, काही करावं लागत नाही. हा विश्वास निर्माण केला तो सन्मान्य आमच्या शिंदे साहेबांनी केला, बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला. आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे. मी तुम्हाला सांगतो 27 वर्षाची जिल्हा परिषद राणेसाहेबांनी टिकवली ना, जो एक दर्जा मिळून गेला जिल्हा परिषदेला, तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळवून देऊ, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. त्या जिल्हा परिषदेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करू. कुठेही आपले जिल्हा परिषदेचे सदस्य गेले, कुठल्या अभ्यास दौऱ्यासाठी गेले, तुम्ही कुठून आलात, हे सिंधुदुर्गातून आले, त्यांचा मान आता जिल्ह्यामध्ये वाढवून देऊ अशी जिल्हा परिषद शिवसेना चालवते. कारण का आम्हाला राणे साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जा निलेश तुझा पक्ष वाढव, तू हा शिवसेनेचा आहे तर शिवसेनाच वाढली पाहिजे. आणि त्या कारणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. कोणतरी येऊन काहीतरी सांगेल, कुठल्या कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नका. आपल्याला शिवसेनेला जिंकवायचं आहे आणि ते का जिंकवायचंय तर तुमच्या हितासाठी. उडान मालवण जिंकला पाहिजे, सावंतवाडी मतदारसंघ जिंकला पाहिजे, कणकवली मतदारसंघ जिंकला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला इकडे जिंकून द्यावं लागेल. आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही. 27 वर्षापैकी तुम्ही कोणालाही अध्यक्षांना विचारा, अनेक सदस्य झाले, कधी निलेश राणे जिल्हा परिषदेच्या पायरीवर चढला कधीच नाही. पण कामं ही लोकांची पाठवली, लोक ही जिल्हा परिषद पाठवली ह्याच्यासाठी की जाऊन तिथे कामं झाली पाहिजे. तो उंबरठ्यावर उभा राहणारा जिल्हा परिषदेच्या तो जो माणूस जाईल आपलं काम करायला, त्याचं काम करूनच तो बाहेर निघाला पाहिजे. अशी जिल्हा परिषद आम्ही तुम्हाला काम करून दाखवतो, काम कशी चालवून दाखवतो. तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा, तुम्ही फक्त 100% आशीर्वाद ठेवा. ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या विश्वासावर जिंकेल, तुमच्या विश्वासावर जिंकेल. तुम्ही फक्त आज जसं आमदारकीला मला साथ दिली, 10 महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये निलेश राणे चांगलं काम करतोय एवढंच फक्त मला ऐकायला मिळतं. कारण का मी प्रामाणिकपणे काम करतो. तुमच्या मतदारसंघामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे मंत्रालयाला एक सवय लागली होती, उडान मालवण नाही पाठवलं तरी चालेल, कुठे हा मतदारसंघ नाही दिलं तरी चालेल, ती बदलून टाकली. ते चित्र मी बदलून टाकलं. आता उडान मालवणला डावलून कुठलाच मंत्रालयाचा अधिकारी हिम्मत करणार नाही असं वातावरण त्या सभागृहाच्या माध्यमातून तयार आहे.